डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ती महोत्सवाअंतर्गत महिलांसाठी विविध प्रकारच्या खेळांचं त्याचबरोबर कार्यक्रमांचं आयोजन देखील इथे करण्यात आलं होतं. ठाण्यातील तलावपाली परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये हा महोत्सव गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महिलांसाठी विविध खेळांचं आयोजन येथे करण्यात आलं होतं. ती महोत्सव अंतर्गत महिलांकरिता त्याचबरोबर लहान मुलांसाठी विविध स्पर्धा देखील येथे घेण्यात आल्या. त्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा शेवटच्या दिवशी संपन्न झाला. त्याचबरोबर पैठणीच्या खेळाचं देखील येथे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांनी खेळ पैठणी अंतर्गत विविध खेळांचा आनंद घेतला. तसेच बक्षिसांची लयलूट देखील केली. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक विजू माने यांची येथे प्रमुख उपस्थिती लाभली. तर हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांचं इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळ पैठणीचा अंतर्गत विजेत्या झालेल्या महिलांचा देखील या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर ती महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध चित्रकला स्पर्धा असू दे, पाककला स्पर्धा असू दे, त्याचबरोबर उत्तम नृत्य दिग्दर्शिका, नृत्य यांसारख्या विविध स्पर्धेतील पारितोषिक जी होती त्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात आली. तसेच महिलांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचं माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, डॉक्टर राजेश मडवी व समर्थ भारत व्यासपीठचे उल्हास कारले, बटू सावंत यांनी आभार देखील व्यक्त केले. अशा प्रकारे डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ आयोजित ती महोत्सव मोठ्या उत्साहाने येथे संपन्न झाला. घेण्यासाठी व्यासपीठावर यायचंय तन्वी सुर्वे. ती महोत्सवला उपस्थित असलेले विनयजी नाकवा आणि पूनमजी नाकवा यांच्या हस्ते आपण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व विजेत्या स्पर्धकांसाठी. त्यांच्या यानंतर प्रथम जो रस निकलता है उसे जूस कहते हैं. शिवम महाडी. मॅडम थँक्यू मॅडम इकडे. आहोत. पहिल्या गटात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ऐश्वर्या. चूल आणि मूल या पलीकडे पण काहीतरी जग आहे आणि ते सर्वांना दिसायसाठी त्या स्त्रीला त्या पलीकडे जाऊन तिच्या स्वतःसाठी काहीतरी जगायसाठी एक छोटासा आम्ही प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि दरवर्षी आम्ही हा प्रयत्न करतो. आज तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू बघाल, आनंद बघाल, खरंच दॅट क्रेडिट्स गोज टू अस. आम्ही खरंच त्याच्याबद्दल खूप खूप आभारी. महोत्सव आपण 10 मार्च ते 17 मार्च आज शेवटचा दिवस आहे. मध्ये आपण विविध स्पर्धा घेतल्या, विविध खेळ उपक्रम राबवले. आज त्यांची सगळ्यांची बक्षीस समारंभ आणि पैठणीचा खेळ आहे आणि संपूर्ण मैदानात फुललेलं आहे आणि जी बाजारपेठ आहे तिथेही खूप आस्थेने खरेदी केलेली जात आहे आणि पैठणीच्या खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. आणि डॉक्टर राजेशजी मडवी, प्रतिभाताई मडवी आणि सिग्नल स्कूलचे बटू सावंत ही त्रिमूर्ती आहे असं मी म्हणेन. या त्रिमूर्तीनं हातामध्ये एक शंकराचं त्रिशूळ धरलं आहे आणि त्या त्रिशूळाच्या आधारावर हे कार्यक्रम करत असतात. सिग्नल स्कूलच्या मुलांना शिक्षण देणं, स्त्रीला सन्मान देणं आणि स्त्रीला तिच्या जीवनातून काहीतरी विरंगुळ्याचे क्षण मिळवून देणं आणि त्यांच्या जीवनात आनंद फुलवणं. प्रेम कुणी कुणाला देऊ शकतं, पण सेवा जी आहे ती सेवा ते करतात. सेवा जग फुलवतं. त्यामुळं आज हे सगळ्या महिलांना फुलवत आहेत आणि ती स्त्रीला समजून घेणं ती काही फक्त 8 मार्चच्या एकाच दिवशी समजली जात नाही. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जेव्हा समजावून घेते तेव्हाच खरं त्या दिवशी महिला महोत्सव असतो. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ हे सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम करत असतात जिथं
महिलांना आपल्या रोजच्या धबडग्यातून काही क्षण विरंगुळा मिळावा, त्यांना त्यांनी आयुष्यात आत्ता ज्या खस्ता खात आहेत त्या खस्ता खात असतानासुद्धा त्यातलं जे त्यांचं टॅलेंट आहे ते दाखवण्याची संधी मिळावी आणि या सगळ्यातून त्यांचं मानसिक स्वास्थ्य जपलं जावं. डॉक्टर आहेत ऑफकोर्स, तसा विचार करणारच ते. तर हे दोघंही पती पत्नी कायम असे उपक्रम करत असतात आणि मी इथेही त्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर जेव्हा बघतो की याच विरंगुळ्याची, याच कुठेतरी सुटकेची म्हणूया आपण त्या रुटीनमधून त्या वाट पाहत असतात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. चळवळ सक्षमीकरणाची, नारी शक्तीच्या विकासाची आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व महिला विकास परिवार यांच्या वतीने आत्मनिर्भर नारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि कुटुंब सांभाळून काम करणाऱ्या कर्तबगार नारी शक्तीचा सन्मान सोहळा यावेळी पार पडला. यावेळी विविध बचत गटाच्या सुमारे 700पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. यावेळी उद्योजिका सुजाता सोपारकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. विविध योजनांची बचत गटातील महिलांना माहिती दिली. याविषयी माहिती देखील देण्यात आली. तर आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटातील महिलांना दिवाळीचे फराळाचे स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. आंबा महोत्सवामध्येही बचत गटातील महिलांना स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. महिला सक्षमीकरणाकरिता महिला विकास परिवाराच्या माध्यमातून ही एक चळवळ सुरू केली आहे. महिला सक्षम तर देश सक्षम. बचत गटाचे केवळ बँकेत खाते असून चालणार नाही, तर त्यांचा टर्नओव्हर कसा वाढेल हे बघितलं पाहिजे. याकरिता आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही करू. वर्षातून 2दा केवळ महिला बचत गटाकरिता बाजारपेठ उपलब्ध करून त्यात त्यांचे साहित्य महिलांना विकावे, त्याकरिता मोफत स्टॉलची व्यवस्था केली जाईल, असंही यावेळी केळकर यांनी म्हटलं. या बचत गटातील महिला साधताना त्यांनी यावेळी हे म्हटलं, पुढील काळात या महिला बचत गटांना निरनिराळ्या योजनांची माहिती मिळावी याकरिता कायमस्वरूपी मदत केंद्र सुरू करणार असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, दीपा गावण, आयोजन समितीचे प्रमुख स्वप्नाली साळवी, मत्स्यगंधा पवार, पंढरीनाथ पवार इत्यादी उपस्थित होते. टिसाच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर व निनाद जयवंत तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे पावसकर यांनी निरनिराळ्या योजना, प्रशिक्षण याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800
2663466. बुधवारी ठाणे शहरात झोनिंग पद्धतीने होणार पाणी पुरवठा. ठाणे महानगरपालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शन पर्यंत महानगरपालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH3 च्या रुंदीकरणामध्ये बाधित होत आहेत. त्यामुळे सदर कामात अडथळा येत असून सदरचे काम अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या बुधवारी दिनांक 20 मार्च 2024 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहराला पुरवण्यात येणारा पाणीपुरवठा 30% कमी होणार आहे. त्या अनुषंगाने ठाणे शहरातील विविध ठिकाणी झोनिंग करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावरती येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य प्रेक्षकांसाठी विनामूल्य. हायलँड पार्क मैदानावरती 22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची माहिती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार व कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचं आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य या कार्यक्रमाचे सलग 3 दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 22 ते 24 मार्च दरम्यान 3 दिवसाच्या कालावधीत रोज सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत हायलँड मैदान ढोकाई माजीवाडा ठाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत हा प्रयोग राज्यात 20 जिल्ह्यांमधील हजारो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा आनंद अनुभवला आहे. तर ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नागरिकांसाठी विनामूल्य असलेल्या या महानाट्य कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आज आमदार संजय केळकर यांनी जाणता राजा महानाट्य जिथे होणार आहे त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी सोबत भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, परिवहन सदस्य विकास पाटील, हेमंत म्हात्रे, रमाकांत मडवी, जितेंद्र मडवी येथे उपस्थित होते. आज या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि हे तसं मैदान जे आहे ते ऐतिहासिक मैदान आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजींची सुद्धा यशस्वी सभा या हायलँड पार्कला झाली होती. जाणता राजाचा प्रयोग महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये दिले, तर त्याच्याच अनुषंगाने ठाण्यामध्ये देखील जाणता राजाचा प्रयोग 22, 23, 24 ही फार मोठी ठाणेकरांना मेजवानी आहे. एक प्रेरणादायी अशा प्रकारचं या ठिकाणी महानाट्य सादरीकरण आहे. आणि जाणता राजा हे केवळ देशाला नाही तर जगाला आता माहिती आहे की जाणता राजा हे फार मोठं महानाट्य आहे की ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य सगळं या ठिकाणी जिवंत साकारलं जातं. आणि आज या दृष्टीने या हायलँडच्या मैदानामध्ये हा महानाट्य 22 तारखेपासून 3 दिवस सुरू होणार आहे. मी ठाणेकरांना पण आवाहन करेन की अशा प्रकारच्या या महानाट्याला आपण जरूर हजेरी लावा. शासनाच्या माध्यमातून आहे आणि शासनाने गेल्या 1 महिन्यापासून निरनिराळ्या ठिकाणी जाणता राजाचे प्रयोग जे आहेत ते निरनिराळ्या ठिकाणी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष. शेवटी आमचं दैवत आहे, आमचा देव आहे आणि त्यांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेण्याकरता निरनिराळ्या दुर्ग संवर्धनापासून ते अशा महानाट्याच्या प्रयोगापर्यंत हे शासनाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आवाहन करेन की अवश्य या जाणता राजाच्या प्रयोगाला आपण भेट.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील महिंद्रा मोदी डीलरशिपने देशातील पहिल्या 4 WD ऑफ रोड ट्रॅक तयार केला आहे. याला डिझुलुक असं नाव दिलं आहे. XUV थार 4x4, स्कॉर्पिओ 4x4 व XUV 700 या महिंद्राच्या गाड्या खूप लोकप्रिय आहेत. या गाड्या कोणकोणत्या स्थितीमध्ये कशा चालतात याचा अनुभव चालकाला घेता यावा यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील महिंद्रा मोदी डीलरशिपने देशातील पहिल्या 4 WD ऑफ रोड ट्रॅक तयार केला आहे आणि याला डिझुलुक असं नाव दिलं आहे. या ठिकाणी सिक्कीम सेलड्रोप मधील 9 पॉइंट तयार केले असून यामध्ये गाडीची 4x4 क्षमता अनुभवण्यासाठी खडतर रस्ता, नदी, चिखल, खडी, खड्डे इत्यादी रस्ते तयार करण्यात आले असून या मार्गावरून गाडी कशी चालते आणि कशी उत्तम सेवा देते याचा अनुभव चालकाला घेता येणार आहे. तरी नागरिकांनी आपली XUV कार घेऊन या ट्रॅकवर गाडी चालवण्याचा अनुभव घ्यावा असं आवाहन महेंद्र मोदी डीलरशिपचे ऑपरेशन सेल सर्व्हिस प्रमुख अजित पै यांनी केलं आहे. मेरा नाम अजीत पै है. मैं यहाँ पे महिंद्रा मोदी का पूरा ऑपरेशन सेल्स सर्विस देखता हूँ. आप सबको बहुत बहुत स्वागत है यहाँ पे. ये पहली बार है जो इंडिया में कोई भी डीलरशिप ने ऐसा वाला एक कॉम्पैक्ट 4 व्हील ड्राइव ट्रैक बनाया है. ये हमने इसलिए बनाया है, आप सब लोगों को पता है कि महिंद्रा SUV गाड़ी बनाती है और इसमें 2 गाड़ियां हैं जो 4 व्हील ड्राइव में बहुत पॉपुलर है, जैसा कि है थार 4x4, स्कॉर्पियो 4x4 और XUV 700 भी ऑल व्हील ड्राइव मॉडल में आती है. और ये ट्रैक ऐसा बनाया है मोदी महिंद्रा टीम ने कि ये इंडिया में पहली बार है जहाँ पे कोई एक डीलरशिप ने अपने पूरे प्रीमाइसिस के अंदर ऐसा वाला एक 4x4 कॉम्पैक्ट ऑफ रोड ट्रैक बनाया है, जहाँ पे इसका इरादा ये है कि हमारे जो भी कस्टमर हैं हम लोग उनको इनवाइट करें, वो अपना गाड़ी का जो 4x4 कैपेसिटी है, गाड़ी अपना क्या क्या कर सकती है, किस किस पोजीशंस पे वो चला सकते हैं और खुद का भी ड्राइवर का भी स्किल टेस्ट हो सकता है यहाँ पे. इसीलिए हमने ये बनाया है और इसका नाम रखा है डिझुलुक. इसका मतलब है एंशिएंट सिक्किम रोड पे सिल्क रूट बोलते हैं, उसमें ऐसा ही पॉइंट्स है. टोटल जुलुक का लेंथ है करीब 900 किलोमीटर. उसी को ध्यान में रखते हुए हमने यहाँ पे 9 पॉइंट बनाए हैं. आपने देखा होगा पहला पॉइंट है NJP पॉइंट, आगे जाएंगे आपको मार्किंग पॉइंट दिखेगा, उसके बाद अरिटार पॉइंट दिखेगा और यहाँ पे अगर आप देखेंगे तो तमलुक जोन दिखेगा और वहाँ पे थम्बी पॉइंट दिखेगा जो है पिक्चर परफेक्ट. तो ये 900 किलोमीटर हमने 9 पॉइंट बना के एक 100 किलोमीटर का एक पॉइंट रिप्रेजेंटेशन रखा है, तो वो ऑथेंटिसिटी रहे उसके साथ. और कस्टमर्स जो भी यहाँ पे आएंगे अपना महिंद्रा थार 4x4 हो या स्कॉर्पियो 4x4 हो लेके आ सकते हैं और यहाँ पे ये ट्रैक का पूरा आनंद उठा सकते हैं, एक्सपीरियंस कर सकते हैं कि 4x4 में कैसा चलता है गाड़ी और क्या क्या गाड़ी उनकी कर सकती है. और इसी के साथ हम लोग सब लोगों को आह्वानित करते हैं अपना महिंद्रा गाड़ी लेके आइए. यहाँ पे महिंद्रा मोदी डीलरशिप में हम लोग सिचुएटेड हैं थाने में, वागले एस्टेट रोड नंबर 27 पे RD अशर कंपाउंड में. आप सब लोगों का स्वागत है और हम लोग आपका इंतज़ार करेंगे कि आप लोग को ये एक्सपीरियंस दे दें और आप लोग इस कॉम्पैक्ट 4x4 ट्रैक जो इंडिया में पहली बार एक डीलरशिप ने बनाई है, यहाँ पे आके आप अपना गाड़ी का पूरा स्किल, अपना गाड़ी का टेस्ट कर सकते हैं और अपना स्किल भी टेस्ट कर सकते हैं. आपका स्वागत है कि ये मोदी महिंद्रा मोदी का डीलरशिप में आके डिझुलुक 4x4 कॉम्पैक्ट ट्रैक का आनंद उठाएं. थैंक यू. ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल ठरणार निर्णायक. ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात 65,000. ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात 65,01,771 मतदार. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 65,01,771 मतदार असून यामध्ये 29,94,315 महिला मतदार आहेत. त्या एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये 11,27,995 महिला मतदार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल निर्णायक ठरणार असल्याचं दिसून येत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीत एकूण 65,01,671 मतदार असून यामध्ये 35,06,082 पुरुष तर 29,94,315 महिला तर 1,274 इतर मतदार आहेत. यंदा 82,327 नवमतदार वाढले असून तरी एकूण 1,28,000 मतदार वगळण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. भिवंडी मतदारसंघामध्ये 9,33,810, कल्याण लोकसभेमध्ये 9,32,510 आणि ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये 11,27,995 महिला अशा एकूण 29,94,315 महिला मतदार आहेत. हे लिंग गुणोत्तर प्रमाण 854 इतकं आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण शक्तीचा कौल ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल ठरणार आहे. जिल्ह्यात एकूण 6,592 मतदार केंद्र असून सर्वाधिक 511 केंद्रे ग्रामीण भागात असलेल्या मुरबाड मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी म्हणजे 251 केंद्र ही उल्हासनगर मतदारसंघामध्ये आहे. आपल्याला माहितीच आहे, भारत निवडणूक आयोगाने परवा 16 तारखेला आदर्श आचारसंहिताने निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केलेली आहे. या सूचनेप्रमाणे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाणार आहे. आपला जिल्हा हा 5व्या टप्प्यामध्ये असणार आहे. या 5व्या टप्प्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी निघणार आहे. या अधिसूचनेनुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 3 मे असणार आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी 4 मेला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत 6 मे आहे. मतदानाचा दिनांक 20 मे आहे आणि मतमोजणी 4 जून 2024 मंगळवार या दिवशी होणार आहे. याच अनुषंगाने मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकूण मतदाराची संख्या विचारात घेतली तर 65,01,671 एवढे एकूण मतदार आहेत. त्यामध्ये 35,06,082 एवढे पुरुष मतदार आहेत आणि 29,94,315 एवढ्या महिला मतदार आहेत आणि 1,274 हे ट्रान्सजेंडर इतके मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये 6,592 मतदान केंद्र असणार आहे आणि साधारणपणे 42,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना त्यांच्या ज्या परवानगी दिल्या जाणार आहेत त्या 1 विंडो पद्धतीने दिल्या जाणार आहेत. त्यांची सगळे जे ॲप्लिकेशन्स IT ॲप्लिकेशन्स आहेत, CVGIL असेल, एनकोर असेल, वोटर हेल्पलाईन असेल, या सगळ्या रोल आऊट केले गेलेल्या आहेत. या माध्यमातून उमेदवारांनाही निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या परवानगी वेळेत आणि अगदी तातडीनं देण्याच्या संदर्भातला आमचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. त्यासोबत इलेक्शनच्या कामाच्या संदर्भामध्ये जे उपस्थित असणारे इलेक्शनवर काम करणारे जे कर्मचारी, अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पोस्टल बॅलेट पेपरच्या आधारे किंवा EDCच्या आधारे आम्ही त्यांचंही मतदान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत.